माफी मागो, माफी मागो, अरे 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 भाजप सरचं करायचं काय? अरे नासक्या मेंदूचं करायचं काय? आणि जर लवकरात लवकर जर ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्या ठिकाणी जर आम्ही शहानी माफी मागितली नाही तर येणाऱ्या काळामध्ये या कराडमध्ये सुद्धा भीम सैनिकांचा आवाज तुम्हाला दिसल्याशिवाय करणार नाही। मी आज या सर्व बौद्ध बांधवांच्या समोर सांगू इच्छितो, जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये या भीम सैनिकांच्या वरती अन्याय अत्याचार केला जातोय। काल परवाच्या 10 तारखेच्या विटंबनाची घटना सुद्धा आमच्या नजरेसमोरून जात नसताना काल जाणून बुजून या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाणून बुजून हे वक्तव्य केलेलं आहे। आणि तुम्ही एक संविधानाच्या पदावरती तिथं बसलेला आहात, तुम्ही तिथं बसलेला असताना तुम्ही तिथं देव का घेऊन गेलात? तुमच्यावरती पहिल्यांदा अॅट्रॉसिटी ऍक्टच्या नुसार तिथं गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तुम्ही तिथं माफी मागितली पाहिजे। तुम्ही प्रेसच्या माध्यमातून जाहीर माफी मागायची नाही। ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही अपमान केलाय त्या संसदेमध्ये तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे, तरच आम्ही स्वस्थ बसणार आहे। अन्यथा आज तुम्हाला आम्ही न सांगता आंदोलन करतोय, उद्याच्याला गनिमी काव्यानं सगळ्या कराडमधले रस्ते चक्काजाम करू या आदेश देतो मी।